तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, असा चालू आहे जंगलानं आमच्या फेरफटका मारायला। सोबत आणलेला कोयता, समजा भेटली शेवला तर कोयतशीच काढू। आता असाच फेरफटका मारायला आलो। चला, भेटली शेवला तर तुम्हाला दाखवले जातील, पण असाच जंगलमध्ये फिरू थोडा आपण। प्राणी पशु काही दिसेल, त्याचा आवाज बोला काय, त्या सगळा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। फेरफटका आहे कारण कसं आहे, आता जंगल आहेत, फिरून घ्यावाचा, नंतर इथं कुठलं प्रोजेक्ट आलं तर आपल्याला बघायला नाही भेटणार, म्हणून तर जंगल सफारी करायचीच। चला, आवाज बघा, ते जंगलात मोर आहेत। आवाज बघला ना, मोर भरपूर आहेत, आवाज बघितला ना त्या साईडला। चला, मॅन वर्सेस वाईल्ड। इथं बघा समोर 3 शेवला, आपल्या हातानं आहे कोयता। आज सुरीनं आणली। हा एक शेवूल, यो बघा, यो एक शेवूल आणि यो एक, 3 शेवला आहेत एकत्र। चला, कापून घेतो। कोयतशी आज कापायला लागते ना, आज नाही आणली सुरी। बघा, एकत्र 3 भेटली शेवला, हिरवी आहेत बघा। यो बघा, समोरच एक आहे। चला, याला पण कटिंग करून घेते, सुरी नाही आज, कोयतशी काम 25। तर बघा मित्रांनो, तो बघा मोर आहे बघा, ते झाडावर दिसू शकत नाही, इथून मला दिसतंय सध्या। तो बघा सुके झाडावर आहे, तिकडं सावरीचे पुरं एक झाड आहे, त्याच्यावर एक आहे खार मिल्या एक आहे, आणि बाजूलाच मोर आहे। झुमून करू शकत नाही, इतका लांब आहे तो, इथून दिसतंय। तर मित्रांनो, तो बघा मोर बघा, सुके झाडावर बसलाय बघा। झूम करते आता, बघा तो बघा, लय लांब आहे तो बघा। एक पहिला खार मिल्या बसलेला आहे, आणि त्याच्या बाजूला बघा मोर आहे, सुके झाडावर बघा। तर बघितलं मित्रांनो, बाजूला बघा सुके झाडावर बसलेला आहे मोर। झूम पण करता नाही होता मोबाईल, कारण लय लांब आहे, डोंगराच्या कडेलाच आहे तो मोर बसलेला बघा। अजूनपर्यंत थांबलेला आहे, कारण आपण किती वेळा बघलं मोर दिसलं करे पालालतान, पण आता सध्या तो बसलेलाच आहे बघा। दिसला तुम्हाला, अजून आहे, आणि तिथं म्हणजे 5-6 मोर आहेत। मोरांचा आवाज तर बघितला असतं। तर चला, आपण मस्तपैकी जंगल आहे, या जंगलात प्राणी पशु सगळं आहे। सांगण्याचा उद्देश काय, प्राणी पशु पक्षी असलं तर जंगलाला वेगळीच मजा असते। पण आता काय प्रोजेक्ट कुठलं येतात, त्याच्यामुळं प्राणी बिणी सगळं म्हणजे गायब होत चाललेलं आहे। जंगलं आहेत म्हणून तर आपण आहोत, कारण कसं आहे, पर्यावरणाचा समतोल राखणं आपला कर्तव्य आहे। पुन्हा हल्ली प्रदूषण बहुतेक वाढलेलाच आहे, झाडा कटिंग आणि वेगवेगळे प्रोजेक्ट, त्याच्यामुळं कसं आहे, जंगलाचा म्हणजे प्रदूषण होत चाललेलं आहे। त्याच्यामुळं त्याचा परिणाम माणसालाच भोगायला लागत आहे बघा। आता सध्या तिथं मोर आहे, हे जंगला नाही ना, तुम्हाला सांगते सगळं पशु पक्षी सगळं आहे, सगळं आपण सगळं टोटल बघलेलं आहे। डुक्कर बघलेलं आहे, भेकरी बघलेली आहे, अजून सस्सं, मोर, शाईल बील सगळं म्हणजे पशु पक्षी सगळं बघलं। आणि आता सध्या बघा इथं आपल्याला मोर दिसलेला आहे, तर अजून झाडावर बसला आहे, उरलाच नाही बघला। आवाज वेगवेगळे प्राणी पशु पक्ष्यांचा सगळ्यांचा येते। इथं जवळजवळ 5-6 मोर आहेत हो, कारण आवाज येते त्यांचा। आपण आलून शेवला करायला, आता शेवला भेटत चालली। तर मित्रांनो, आज आपण जंगलाने एकटाच फेरफटका मारायला आलो, त्याच्यात आपण चालून शेवला ना। आताच आपण मोर बघितलं, आवाज पण जाम येते, भेकऱ्या बिकऱ्यांचा आवाज येते। आज कोणालाच नाही बरं बांधला, कारण मोकळी हवा आहे आणि शांत वातावरण, फक्त पशुपक्ष्यांचा आवाज। वारट्टान पक्षी, कारण बाजूला खदानी आहे, तिथं पाणी बिनी पिवायला येतात, त्याच्यामुळे बहुतेक पशुपक्ष्यांचा आवाज येतच असतो। चला,
वांढरात नाही दिसत आज. कसा जंगल आहे. गावा ठिकाणी असाच वातावरण असतंय आणि एकदम भारी शांत, एकदम शांतता पाहिजे असला ना तर जंगल सफारी करायची, वेगळाच अनुभव असते. बघा पूर्ण सगळीकडं जंगल बाई जंगलच आहे. नंतर इथे हे जंगला बघायला भेटतील काय सांगू शकत नाही. म्हणून तर जंगला आहे तिथपर्यंत फिरून घ्यावाचा. नंतर कुठलं प्रोजेक्ट प्लॉट बिटिंग काय झाला सगळा म्हणजे असा निसर्ग बघायला नाही भेटणार. त्याच्यामुळं जितका फिरता येईल तितका फिरून घ्यायचा. बघा वांढराचा दर्शन झाला. तो बघा झाडावर बसलेला आहे बघा, दिसला. थांबा जवळच आहे सध्या. बघा झाडावर कसा बसलाय. बघा वरती चालला. जंगलान बघा कसा जावं लागतंय. अशी कसरत असते. त्याच्यात आज हा एकटाच कोणच नाही सोबत. बघा जंगल सगळा मोकाट झाला आहे. उन्हाचा सीझन आहे. जून महिना चालू आहे तरी पाऊस नाही परत. आजची तारीख बघलं तर 20 तारीख तरी पावसाचा पत्ता नाही. शेवला कुठं दिसतान काय ते बाजूला आहेत. चला तिथं एक आहे आणि त्याच्या बाजूला एक आहे. इथूनच दिसता. बघा जंगलांचा एरिया कसा वाटतंय. लय भारी. बघा किती वांढरं आहेत. सगळी जंगलांशी शेतात आली. पोपट पण चालेल बघा. जंगलांशी सगळी डेवलीन वांढरा. वानर बोलतात. माकरा वेगळी असतात आणि वानरा आम्ही वांढर बोलतो. वानर त्याला बोलतात. इथं किती शेतान बसली. यो शेवल बघा डगरींशी उगवलाय. कटिंग करून घेते. पावणे 7 वाजलं तरी अजून बघा ऊन आहे. आणि यो महिना जूनची 20 तारीख आजची तरी उन्हाला आहे. पाऊसच नाही पडला. जंगला बघा सगळी सुकलीन जशी. पाऊसच नाही.